आयडियली आता या सिच्युएशन मध्ये ना तो चरण असला पाहिजे. तो नाही, त्यांनी माझ्या बहिणीवर हात टाकलाय. त्यांनी माझ्या बहिणीला हात लावायची हिम्मत केली आणि मी जीव घेईन त्याचा. सर प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. सर असं रागाला येऊन काय बी करू नका. हो हकनाक ह्या सगळ्यात प्राजूची बदनामी होईल. तिचं अख्खं पुढं आयुष्य आहे. ती किती हळवी आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सर घरच्यासनी जर कळलं तर त्यांची काय अवस्था होईल कळतंय ना. मग तुम्ही मला वचन द्या या सगळ्यात प्राजूचं नाव कुठेच येणार नाही. कमळी कुठल्या मातीची बनली असेल तू? इतकं सगळं घडलं तुझ्या बाबतीत. आज जेलमध्येस तू आणि तू अजूनही प्राजक्तासाठी तळमळतेस. तुझे आभार कसे मानू हेच कळत नाही मला. थँक्यू सो मच. यू आर राईट. प्राजक्ताचं नाव नको यायला आता. आणि हेही तितकंच खरं आहे की मी त्या चरणला सोडणार नाही. त्यांनी जे केलंय त्याची शिक्षा त्याला मी देणार. आता तुला इथनं बाहेर काढणं इम्पॉर्टंट आहे. माझं बऱ्याच वकिलांशी बोलणं झालंय. तुझ्या बेलचे पेपर्स लवकरच रेडी होते. डोंट वरी. सर तुम्ही नका काळजी करू. मी ठीक आहे. प्राजूनं सांगितलं तुम्हाला काय झालं ते? हो खूप घाबरली आहे बिचारी. स्पेशली तुझ्या बाबतीत जे घडलं त्यानंतर आणखीन भीती वाटते तिला. या सगळ्यासाठी ती स्वतःला दोषी ठरवते बिचारी. डोंट वरी. ती ठीक आहे आता. त्यामुळे आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे सो दॅट तू इथून बाहेर पडशील आणि तो चरण इथे जाईल जेलमध्ये. माझे एक मित्र आहेत या एरियाचे एसीपी आहेत. ते चांगली ओळख आहे माझी त्यांच्याशी बोलतो बघतो काय होतंय का. सर माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. तुम्ही फक्त तुमच्या मित्राशी आणि माझी गाठ घालून द्या. बंड्या तुला काय वाटतं प्रिन्सिपल सर आपली मदत करतील काय? अगं आपण दगड मारून बघूया की. आपलं काम झालं तर झालं. असं गप्प बसून राहण्यापेक्षा प्रयत्न करायला काय हरकत आहे? वय बरोबर आहे. हॅलो स्टुडंट्स. मी नयनतारा इनामदार या कॉलेजची एक्स स्टुडंट होते आणि GS सुद्धा होते. आणि त्याच नात्याने आज मी तुम्हा सगळ्यांशी बोलायला आले. सध्या इलेक्शन सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे लेडीज हॉस्टेलवर काय प्रकार घडला. कमळी मोहिते हिने इलेक्शन जिंकण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एक लाजिरवाणा प्रयत्न केला. स्टुडंट्सला पार्टीला बोलवलं आणि लाडूमधून त्यांना ड्रग्ज देण्याचा प्रयत्न केला. हा अत्यंत गंभीर आणि घाणेरडा प्रकार केला तिने. आम्ही सुद्धा इलेक्शन्स लढलोय. आता अनिका सुद्धा इलेक्शन लढते. पण इतक्या खालच्या पातळीला जाऊन आम्ही पॉलिटिक्स कधीही केलं नाही आणि ते कोणीही करू नये. स्टुडंट्स तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे. प्लीज वोट एका क्रिमिनलला नका देऊ तर एका ट्रू लीडरला द्या. म्हणजेच अनिकाला द्या. वोट फॉर अनिका. वोट फॉर अनिका. वोट फॉर अनिका. सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की कॉलेजनी या सगळ्या प्रकारात लक्ष घालावं. आपल्या कॉलेजला ज्या मुलींनी बदनाम केले तिच्यावर कारवाई नक्कीच व्हायला हवी. काय ना मॅडम की पोलीस या केसची तपासणी करतातच आहेत.
तेव्हा दोषीला शिक्षाही होणारच. आणि हा कॉलेज प्रशासन देखील योग्य ती ऍक्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीये. थँक्यू सर. आता उद्याचं इलेक्शन म्हणजे निव्वळ एक फॉर्मॅलिटी राहिलेली आहे. बाकी जिंकणार कोण हे सगळ्यांना माहिती झालेलंच आहे. अनिका महाजन आगे बढ़ो. चल बंड्या, इथं थांबून आता काहीच उपयोग नाही. आपली कोण बी मदत करणार नाही. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. हां बोला. मी राजन महाजन. काल तुमच्या एका लेडी कॉन्स्टेबलने एका बाईला अरेस्ट केलं होतं. मग त्याचं काय? ॲक्च्युली मला त्यांना भेटायचं होतं. प्लीज. पाटील भेटू त्यांना. थँक्यू. चला. काल माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. पाकिट माझ्या गाडीतच होतं आणि पोलिसांनी विनाकारण तुम्हाला पकडलं आणि उगाच इथे रात्रभर तुम्हाला जेलमध्ये राहावं लागलं. पण तुम्ही काळजी नका करू. माझी चूक आत्ता लगेच सुधारतो. मी तुम्हाला लगेच बाहेर काढेन आत्ता. पण माझ्यामुळे जो तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल व्हेरी सॉरी. तुम्ही काळजी करू नका. मी सगळ्या फॉर्मॅलिटीज करून आलो. हां. सर, कमळीला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. सर, मला फक्त एक चान्स द्या. मी तुमच्यासमोर मी निर्दोष असल्याचा सगळा पुरावा आणून देतो. आणि कमळीची पूर्ण गॅरंटी मी तुम्हाला देतो. ऋषी, तू म्हणतोस ते ठीक आहे, पण ही काही लहान गोष्ट नाहीये. जर कमळी स्वतः निर्दोष असल्याचे पुरावे घेऊन नाही येऊ शकली तर हे प्रकरण किती मोठं होईल माहितीये ना. आमच्या नोकऱ्या जातील किंवा आम्हाला सस्पेंडही केलं जाईल. सर, मला तुमची परिस्थिती कळतीये, पण मी तुमच्याकडे फक्त एक चान्स मागतोय. मला फक्त 12 तासांची वेळ द्या. ह्या 12 तासात मी निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवतो. सर, विश्वास ठेवा प्लीज. मी खरंच हे काहीच केलेलं नाही. मी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतो. हे असल्या भानगडी करण्याचा मी स्वप्नात बी विचार करू शकत नाही. प्लीज विश्वास ठेवा. एक चान्स, फक्त 12 तास. ओके, मी फक्त तुला 12 तास देऊ शकतो. पण जर का या 12 तासात तू निर्दोष असल्याचे पुरावे सादर करू शकली नाहीस तर मात्र तुझ्यावर कस्टडीतून फरार झाल्याचा आरोप लागेल. शिवाय तुझ्यावरील चार्जेस अजून वाढतील आणि त्यानंतर तुझी सुटका अशक्य. याची कल्पना आहे ना तुला? होय सर. सर, हे 12 तास म्हणजे माझ्यासाठी माझं आयुष्य आहे आणि मी माझं आयुष्य असं वाया जाऊ देणार नाही. ठीक आहे, तू बाहेर थांब.